लो सुना 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 लो सुना सुना है लाई लाई लो सुना 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 लो सुना सुना है के नहीं छयो पहाड़मा दुख बाहेक जन एक दिन चढी जानु छ रुवाउँदै सबको मन सबलाई बिदा दिँदै रुवाउँदै सबको मन साथीभाइ आँसु झर्छन् रुवाउँदै सबको मन के नै छ यो जीवनमा दुःख बाहेक जन लौ सुना 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 लौ सुना सुना है लाई लाई लौ सुना 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 लौ सुना सुना है. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ लगाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विलिंग विथ हॉटेल. सो फ्रेंड्स, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी गेल्या व्हिडिओला जे तुम्ही सगळ्यांनी प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि स्पेशली माझ्या स्टुडंट्सना, तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केलात आणि तुम्ही तेवढंच प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू. सो आज ॲज यू नो संडे आहे आणि संडेला आपली कुठे ना कुठेतरी राईड असते. सो आज आहे आपली ग्रुप राईड आणि आपली ग्रुप राईड असणार आहे RS काफिला या ग्रुपसोबत. सो आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. RS काफिला हा ग्रुप काय आहे त्याच्या हेड मार्शलसोबत मी तुमची ओळख करून देणार आहे. प्लस आजची आपली राईड लोकेशन असणार आहे रायवरेश्वर पठारला. सो इकडनं अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स आहे 60 किलोमीटर्स. सो 60 to 70 आपण पकडून चालू. सो वन साईड 60 to 70 किलोमीटर्स असणार आहे. अँड आपला आत्ताचा मीटअप पॉईंट असणार आहे इंजिनियर्सचा आहे, जे की आंबेगावच्या इकडे. सो आता आपण पिकअप लोकेशनला किंवा आपण स्टार्टिंग लोकेशनला जाऊ. पिकअप लोकेशन म्हणण्यापेक्षा आपण आता स्टार्टिंग पॉईंटला जाऊ, जिथे सगळे रायडर्स एकत्र येतील, जिकडे आपला ग्रुप एकत्र येईल, जिथे आपल्याला हेड मार्शल जो असणार आहे ग्रुपचा विशालदादा, मोस्ट प्रोबॅबली विशालदादा असणार आहे. तर विशालदादा आपल्याला सगळं ब्रीफिंग करेल आणि त्याच्यानंतर आपण राईडसाठी निघूया. सो आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे, रायरेश्वर पठाराच्या इकडचा एरिया कसा आहे आणि ही राईड कशी असणार आहे, हा सगळा एक्सपिरियन्स, हा सगळा अनुभव घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अँड बेल आयकन दाबा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला कायम येत राहतील. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ आर टुडेज राईड. चला निघूया आजच्या राईडला. चलो गणपती बाप्पा मोरया. अँड हिअर वी गो. चलो. सो ऑफिशियली आता राईडला सुरुवात झालेली आहे आणि आज थोडेसे चेंजेस तुम्हाला दिसून येतील, कारण आज मी कॅमेऱ्याचे सेटिंग्स थोडेसे बदललेत. त्याच्यामुळे आय एम गोइंग टू ट्राय सम न्यू सेटिंग्स. त्याच्यामुळे होऊ शकेल की तुम्हाला समोरचं काही क्लिअर दिसत नसेल, बट डोंट वरी, मला सगळं बरोबर दिसतं आहे. सो लाईट थोडासा कमी येईल आणि असं वाटेल की समोर काहीच दिसत नाही वगैरे, बट डोंट वरी, मला सगळं समोर दिसतं आहे. मी गाडी व्यवस्थित चालवतो आहे आणि तुम्हाला ते पिक्चर दिसताना किंवा इतर माझ्या फुटेजमध्ये अर्ली मॉर्निंग राईडच्या वेळेला जे क्लिअर फुटेज दिसतं किंवा क्लिअर इमेज दिसतं ते कदाचित आज दिसणार नाही, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं मी कॅमेऱ्याची सेटिंग्स बदलले आहेत आणि आय एम गोइंग टू ट्राय समथिंग न्यू. सो लेट सी याचा रिझल्ट कसा येतो आहे. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला खूप जास्त अंधार दिसणार आहे किंवा सगळं समोर डार्क दिसणार आहे भरपूर, बट डोंट वरी, इंट्रोडक्शन पार्ट मी थोडासाच ठेवणार आहे. लवकरच आपण आपल्या ग्रुपला भेटूया आणि लवकरच राईड सुरुवात करूया. त्याच्यामुळे तुम्हाला समोर क्लिअर पिक्चर दिसेल. मीटअप पॉईंटच्या इथे मी पोचलेलो आहे आणि बघू शकता हा आपला सगळा RS काफिलाचा ग्रुप आहे. सो नवीन मेंबर्स एक दुसऱ्यांची ओळख करून घेत आहेत. जसे जसे रायडर्स येत जात आहेत तशी तशी ओळख होत जाते. किस किस लोगों को एक्सपीरियंस है ग्रुप में चलने का, यानी ग्रुप राइड करने का है, नहीं है? नहीं, मैं जो नॉन राइडर उनको नहीं पूछता. जो फर्स्ट टाइम आए उनको पूछ रहा हूँ. राइड में चलने के लिए देखो, सबसे पहले तो सामने वाला किस स्पीड से चल रहा है और एक सही डिस्टेंस है कि नहीं ये देखना जरूरी है. ठीक है. और कुछ सिग्नल्स है जो मैं अभी आपको बताऊंगा, वो कैरी फॉरवर्ड कर पीछे. जैसे अगर स्टार्टिंग से दे रहा हूँ सिग्नल तो वो पीछे जाने चाहिए. तो फर्स्ट ये वाला सिग्नल है लाइन अप के लिए, स्पीड अप स्पीड डाउन. कुछ बीच में आ रहा है आपके इसमें तो उसको दिखाना है. जैसे मैंने पॉइंट कर दिया कि यहाँ पे पत्थर है तो वो सीधा पीछे कैरी होना चाहिए सबके लिए. ठीक है. अभी मैं बहुत बार देखता हूँ कि राइडर पीछे सिग्नल ही पास ऑन नहीं कर, तो पीछे वाले राइडर को कैसे समझेगा. तो ये कंपलसरी है कि जाना चाहिए. थर्ड फोर्थ सिग्नल है कि हॉल्ट का, जैसे रुक रहा है कुछ हो गया, किसी को पेट्रोल भरवाना है तो टैंक की तरफ क्लिक कर सकते हैं. ठीक है. पेट्रोल डालना है, ये करना है,
जाएगी उसके हिसाब से, ठीक है। और रेन लाइनर लाया है सबने, कंपलसरी बोला था मैंने, ठीक है। कोई किसी को ओवरटेक नहीं करेगा, ठीक है। सब जैसे कोई हेड मार्शल होगा, जो होगा, मैं होगा, प्रकाश भाई हो गए, उनको फॉलो करना है, ओवरटेक करके नहीं जाना है। और किसी अगर लेट्स सपोज अपना काफिला चल रहा है तो थोड़ा सा डिस्टेंस मेंटेन अच्छे से करके चलना है कि लाइन टू लाइन चले, कि कोई कार वाला या बाइक वाला बीच में ना घुसे, उसके हिसाब से, ठीक है। उस हिसाब से चलना है, नहीं तो क्या हो जाता है कि गैप बहुत ज़्यादा बड़ा हो जाता है। स्पीड मेंटेन करना है, ठीक है सबको। अगर मैं 60-70 के स्पीड से चल रहा हूँ तो पीछे वाला भी वही थोड़ा सा डिस्टेंस करके कवर करके वही स्पीड से चलेगा, समझ में आ रहा है, ठीक है। और कोई क्वेश्चन हो तो पूछ लो। ब्रीफिंग नंतर आपला लाईनअप तयार झाला आहे आणि यू कॅन सी आपण लाईनमध्ये आपली बाईक लावलेली आहे, थंडरबोल्ट लावलेली आहे अँड आता आपण फायनली निघालो आहे. सो तुम्ही बघू शकता माझ्यासमोर किंवा माझ्या पुढे असलेली बाईक ही हार्ले डेव्हिडसन आहे. त्याच्यामुळे त्याच्या आवाजाने तुम्हाला समजू शकतं, ज्यांना बाईकमधली माहिती आहे त्यांना समजेल की आपल्यासमोर हार्ले डेव्हिडसन आहे. आणि जनरली ग्रुपमध्ये अशा कुठल्या गाड्या असतील, फॉर एक्झाम्पल हार्ले डेव्हिडसन, कॉन्टिनेंटल GT650, तर अशा गाड्यांचा जो एक्झॉस्ट नोट असतो त्यांनी एक डॉमिनन्स असा येतो ग्रुपचा. म्हणजे काय म्हणतात त्याला आपण असं म्हणू शकतो की ग्रुपचं वजन असं जास्त दिसतं आहे, कारण ह्या गाड्यांचा साऊंड किंवा जी एक्झॉस्ट नोट आहे ती खूप मस्त आहे. आणि एस्पेशली हार्ली डेव्हिडसन तर छोट्या छोट्या मुलांना पण माहीत असते की या गाडीची एक्झॉस्ट नोट किती पॉवरफुल आहे. सो खूप छान वाटतं अशी एखादी गाडी आपल्यासोबत असेल तर. आणि लकीली आजच्या लाईनअपमध्ये हार्ली डेव्हिडसन ती माझ्या पुढेच आहे. सो तो रायडर माझ्या ओळखीचा नाही, बट लवकरच आपण त्याच्याशी पण ओळख करून घेऊ. सो आता आपण निघालो आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी वेदर आहे, पावसाळी वातावरण आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये आपण राईड करतो आहे. सो खूप जास्त मजा येणार आहे आणि तुम्हालाही बघताना तेवढीच जास्त मजा येणार आहे. सो जसं मी म्हटलं, शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बनून राहा. तुम्ही खूप मेस्मरायझिंग असे व्ह्यूज या व्हिडिओमध्ये बघणार आहात. सो खूप जास्त मजा येणार आहे तुम्हालाही. आत्ता राईडची सुरुवात आहे, त्याच्यामुळे आपण खूप हळूहळू जातो आहे. आणि एकदा प्रॉपर आपल्याला रस्ते वगैरे किंवा सगळे रायडर सेट झाले की आपण थोडासा स्पीडअप करू. सो ग्रुप रूल किंवा ग्रुप राईड्समध्ये आपण जास्त स्पीडअप नाही करत. ग्रुपचा एक ठरलेला स्पीड असतो किंवा जो आपला हेड मार्शल आहे तो ज्या स्पीडने जातो त्या स्पीडने आपण जातो. थोडासा आपण स्पीडअप केलेला आहे, बट सगळेच रायडर एक्सपिरियन्स असतात असं नाही. काही रायडर नवीन असतात. मी पण स्वतः एक नवीन रायडरच आहे ग्रुपमध्ये. सो असं नाही की मला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे, मी पण स्वतःला बिगिनरच समजतो. सो जितकं आपण स्लो जाऊ, जितकं सेफली जाऊ तेवढंच चांगलं आहे. आणि ह्याच्यासाठीच आपल्या ग्रुपची ओळख आहे. हिअर वी टेक आवर फर्स्ट ब्रेक, ज्याला आपण टी ब्रेक म्हणू. अँड बाजूला पण आपण बघू शकता माझी सगळ्यात फेवरेट बाईक उभी आहे, हिमालयन 450. सो तुम्ही त्याचा आवाज फील करू शकता. शेर्पा इंजिनचा जो रॉ साऊंड आहे किती मस्त वाटतो. अँड गाईज, लेट मी टेल यू, दिस इज माय ड्रीम बाईक. सो लवकरच ही बाईक तुम्हाला आपल्याकडे दिसणार आहे. आय एम मॅनिफेस्टिंग फॉर इट. लेट सी हे कधी होतं आहे. सो आता चहाचा ब्रेक झाला आहे, आपण जाऊन मस्तपैकी चहा एन्जॉय करू. राईडची सुरुवात जर चहाने झाली तर राईडला अजूनच जास्त मजा येते. जसं मी माझ्या इनिशियल व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा नक्की असतो. आणि छानच्या अशा टी ब्रेकनंतर आपण परत निघालो आहे. सो तुम्हाला आता अजून जास्त क्लिअर दिसत असेल. आता सनराईज होतो आहे आणि मला पिक्चर क्लिअर दिसत असेल. सो तुम्ही जे अंधारातनं बघायला चालू केलं होतं किंवा डार्क मोडमध्ये बघायला चालू केलं होतं तर आता तुमच्यासमोर मस्तपैकी क्लिअर व्ह्यू आला आहे सगळा. अँड आय डोंट थिंक की हे जे चित्र तुम्हाला दिसतं आहे त्याला मला कुठला वेगळा फिल्टर लावायची गरज आहे किंवा त्याच्यामध्ये कलर ग्रेडिंग वगैरे जास्त करायची गरज आहे. कारण हे दिसतानाच इतकं सुंदर दिसतं आहे की ह्याच्यामध्ये नो फिल्टर कॅन ॲड टू द ब्युटी ऑफ दिस. सो खूप जास्त छान वाटतं आहे. म्हणजे कॅमेऱ्यातून तुम्हालाही बघायला तेवढंच छान वाटत असेल. मी तर स्वतः हे एक्सपिरियन्स करतो आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी तर हे खूप जास्त सुंदर आहे. आणि तसंच त्याचबरोबर रस्ते पण खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता की आपले किती छान रस्ते आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातले रस्ते बघितले ते, आता आपण पुणे सातारा हायवेवरचे रस्ते बघू. सो मोस्ट ऑफ द टाईम मी घरी जाताना सुद्धा हाच रूट वापरतो. सातारा उमरज पाटण सातारा उमरज पाटण कोयनानगर आणि मग कुंभारली मार्गे चिपळूण. सो आता बऱ्याचशा वेळेला मला बऱ्याच जणांनी रेकमेंड केलं तामिनी घाटातून. सो तामिनी घाट पण मी ट्राय करून बघितला. सो तामिनी घाट पण सुंदर आहे. तामिनी घाट ॲक्च्युली आता खूप चांगला आहे, बट पावसाळ्यामध्ये तामिनी घाटातनं थोडंसं रिस्की आहे किंवा पावसाळ्यामध्ये आता सध्या तामिनी घाट पूर्णपणे बंदच आहे.
सो जी काही वाहतूक करायची असते ती लोक जनरली ह्याच मार्गाने करतात. सो मी तर जनरली घरी जाताना हाच रूट वापरतो आणि बरं पडतं मला. सकाळी मी अर्ली मॉर्निंग किंवा म्हणजे सकाळी लवकर निघतो आणि ट्रॅफिक चालू व्हायच्या आधी म्हणजे साधारण 10 ते 10:30पर्यंत घरी पोहोचून जातो. पुण्यापासून माझं जे गाव आहे आरवली ते आहे अराऊंड 250 किलोमीटर आपण रफली पकडून चालू. सो ते तेवढं कवर करेपर्यंत मला साधारणतः 4.5 तास लागतात. आणि ॲडिशनली माझे जे गुण आहेत जसं काही फोटो काढणं, व्हिडिओ काढणं, त्यासाठी थांबणं, ह्या गोष्टी सगळ्या इन्क्लूड केल्या तर त्याच्यापेक्षाही जास्त लागतो. सो त्या गोष्टीसाठी मी थांबणं प्रेफर करतो, कारण ते व्ह्यूज मिळणं किंवा ते व्ह्यूज कॅप्चर करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी पर्सनली ती एन्जॉय करतो. त्याच्यामुळे आपलीच गाडी आहे, आपलाच वेळ आहे आणि आपलीच राईड आहे, त्याच्यामुळे मी ती एन्जॉय करतो. सो असं नाही की मला कुठेतरी पर्टिक्युलर टाईममध्ये पोचायचं आहे वगैरे, असं काही रिस्ट्रिक्शन्स माझ्यावर नसतं. सो आय पर्सनली एन्जॉय दॅट थिंग. आता आपण भोर फाट्यातून आत आलो आहे. सो ब्रिज सातारा हायवेला एक छोटासा ब्रिज येतो जिकडनं आतमध्ये भोर गावाकडे आपण जातो. सो गेल्या वर्षी बरोबर ह्याच पिरियडमध्ये माझी NEP ग्रुपसोबत एक राईड झाली होती. बसरापूर लेक म्हणून तिकडे एक पॉईंट आहे, तिकडे झाली होती. सो हा सेम रस्ता आहे, बट आजचा आपला जो पॉईंट आहे रायरेश्वर तो अजून खूप आतमध्ये आहे. त्याच्यामुळे हा आत्ता आपला मेन रस्ता सुरू झाला आहे आपण असं म्हणू तिकडे जाण्याचा. सो भोरचं जिथे आतमध्ये भोर फाटा येतो, भोर फाटा म्हणतात त्याला. सो तिकडनं आपण आत जातो आणि आता रस्ता तुम्ही बघताय, आत्ता तरी रस्ता चांगला आहे, बट जसं जसं आपण पुढे जाऊ, जसं जसं आपण घाट सेक्शनमध्ये जाऊ तसं तसा रस्ता खूप खराब होणार आहे. बट राईड करायला 100% मजा येणार आहे, कारण जसं मी म्हटलं वातावरण खूप चांगलं आहे आणि आत्ता तर अजून थोडासा शहरी भाग दिसतोय, पण अजून आता जसं आत जाऊ तसा पूर्ण गावातला एरिया येईल आणि विच इज द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट. दॅट इज द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट. सो तो पर्सनली मी जास्त एन्जॉय करतो आणि तुम्ही पण तो एन्जॉय करणार आहात. सो बघत राहतो मी, तुम्हाला खरंच खूप जास्त मजा येणार आहे. आणि अगेन फील की हे ॲटमॉस्फिअर किंवा हे वातावरण किती मस्त आहे, किती सुंदर आहे. आणि तुम्ही पण राईड करायला जा. राईड अगदीच नाही तर तुमची कार काढून किंवा अगदी बसमधनं जा, कसंही जा. म्हणजे फिरण्याला वय पण नसतं आणि फिरण्याला काही रेस्ट्रिक्शन पण नसतं कुठल्याच गोष्टीचं. तुम्ही जर फिरण्यासाठी वेडे आहात, तुम्ही जर फिरण्यासाठी इच्छुक आहात तर तुम्ही कसंही कुठल्याही माध्यमातून जाऊ शकता. तुम्ही ग्रुपमधनं जाऊ शकता, तुम्ही एकटे जाऊ शकता, तुम्ही तुमची 2 व्हीलर घेऊन जाऊ शकता, 4 व्हीलर घेऊन जाऊ शकता. अगदी जाणारा माणूस सायकलनी सुद्धा जातो, फक्त ती फिरण्याची आवड पाहिजे. वाह, काय व्ह्यू आहे यार, कसले भारी व्ह्यू आहेत. म्हणजे पुलाच्या आजूबाजूला आहे पाणी किंवा असं नदीवरचा पूल वगैरे खूप छान वाटतं. आणि म्हणजे आता जर पाणी गढूळ असतं, बट ओव्हरऑल जर तुम्ही सीझनमध्ये वगैरे बघितलं म्हणजे साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तर तुम्हाला ते पाणी असं खूप जास्त छान वाटतं. म्हणजे असं निळाशार पाणी असतं, आकाशाचं पूर्ण रिफ्लेक्शन त्यात पडत असतं, त्याच्यामुळे खूप छान वाटतं ते. आपण म्हणू शकतो की गावं वगैरे सुरू झालेली आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की येस, गाव जसे सुरू झाले तसे रस्ता पण खराब रस्ते पण सुरू झालेत. आणि खराब रस्ते तर येस नक्की असणारच, गावांमध्ये थोडेसे खराब रस्ते असतात खेड्यांमध्ये वगैरे, आणि तीच त्याची मजा असते. मजा म्हणण्यापेक्षा आता हा पॅच बघा, हा जर एखादा नवीन गाडी चालवणारा किंवा अंधारात जर एखादा माणूस आला तर 100% इकडे पडण्याचे किंवा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. बट ठीक आहे, गावातली माणसं पण त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात की त्या ठिकाणी काय काय करता येईल. ॲक्च्युली हे प्रशासनाचं काम आहे, बट आय डोंट नो प्रशासन ते कधी मनावर घेईल. जाऊ दे, वी डोंट हॅव टू गेट इन टू दोज थिंग्स. सो आपण आपली राईड एन्जॉय करूया.
पण आता अजून एक छोटासा ब्रेक घेतला आहे. तुम्ही बघू शकता आपलं लाईनअप आणि ह्या सगळ्या गाड्या. काही वेळापूर्वी मी मुद्दामून शांत होतो, म्हटलं तुम्हाला एन्जॉय करू दे व्ह्यू जरा, नाही तर सतत आपलं तुम्ही माझी बडबड ऐकत असता. सो म्हटलं आपण शांत राहूया आणि आपल्या ऑडियन्सना व्ह्यू एन्जॉय करू दे. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या इथे पोहोचलेलो आहे. अँड बघू शकता की जसं मी म्हटलं रस्ता किती खराब आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे येताना किंवा येणार असाल तर खूप सावकाश या. तुम्ही बघू शकता 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे, पण रस्ता तेवढाच खराब आहे. आणि आत्ता आपण अर्ली मॉर्निंग आलो आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही. आता काही वेळानंतर आम्ही जेव्हा निघू तेव्हा तुम्हाला मी दाखवतो की किती गर्दी होईल. आता हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे करायचा आहे तो म्हणजे पार्किंगचा. कारण आपल्या सगळ्या जास्त गाड्या आहेत, त्याच्यामुळे सगळ्या व्यवस्थित लागल्या पाहिजेत. आणि जिथे तुम्हाला पुढे धुकं दिसते तिकडे खाली दरी आहे, त्याच्यामुळे असं नाही की त्याच्या पलीकडे गोष्टी वगैरे आहेत. जिकडे सगळीकडे धुकं दिसते तुम्हाला त्याच्या पलीकडे दरी आहे. आणि आता आपण जागा बघूया कुठेतरी गाडी लावायला. सो लेट्स सी आपल्याला कुठे गाडी लावायला जागा मिळते. सगळेजण आपापल्या गाड्या लावत आहेत. सो आपण पण कुठेतरी जागा शोधून किंवा जागा बघून गाडी लावून ठेवूया. ही ती हार्ले आहे जी मी तुम्हाला मगाशी सांगत होतो. सो गाईज फायनली आपण पोचलो आहे आणि बघू शकता आपल्या सगळ्या बाईक्स इकडे लागलेल्या आहेत. आणि इकडे वरती अजून म्हणजे एक्झॅक्ट वरती आहे रायरेश्वर महादेवाच्या मंदिरवरती आहे, पण आपण सगळ्या बाईक्स खालीच लावल्या आहेत. आपण आपल्या ग्रुपच्या हेड मार्शलसोबत बोलूया, विशाल दादा त्या सगळ्या लोकांना ग्रुपची एकदा माहिती दे. सो आपला RS काफिला ग्रुप आहे. तो बेसिकली RS काफिलाचे फाउंडर अनिरुद्ध राजपूत सिंग आहे आणि त्यांनी हा ग्रुप ॲज अ रिस्पॉन्सिबल रायडर म्हणून स्टार्ट केला होता. सो या कम्युनिटीला जॉईन करणारे सगळे रिस्पॉन्सिबली राईड करतात. आणि मोस्टली या ग्रुपची म्हणजे खासियत म्हणायचं म्हणजे तर असं की या ग्रुपमध्ये कोणी पण जॉईन करतो ना, इथं आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे आमचं काही असं काही चार्जेस वगैरे नाही आहे आणि कोणी फ्री आणि ओपन फॉर ऑल आहे. विदाऊट CC हेजिटेट नाही करत आम्ही. कुठली पण बाईक आपण या ग्रुपमध्ये आणू शकतो, तर काही इश्यू नाही. आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे की रिस्पॉन्सिबल रायडिंग हे करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या ग्रुप. थँक्यू सो मच दादा. आय होप की हे सगळं ऐकून आपले बरेचसे लोक किंवा बरेचसे जे लोक व्हिडिओ बघतात ते जॉईन करू शकते. आपल्या इथं असं काही नाही आहे. रायडर मेल फिमेलसाठी सगळ्यांसाठी सारखेच रूल्स आहे आणि कोणी पण जॉईन करू शकतात. ओपन फॉर ऑल. ओके, थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. थँक्यू. सो तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल किंवा बाईकिंग एन्थुसियास्ट असेल प्लीज यू कॅन फील फ्री टू कनेक्ट. आणि RS काफिला म्हणून आपला इंस्टाग्राम पेज आहे. हे बघू शकता कॅमेऱ्यावर सारखं पाणी येतं आहे, कारण हा जो रिजन आहे त्याच्यामध्ये सारखं पाऊस पडत असतो. आणि म्हणजे तुम्ही खाली गेलात तर पाऊस थांबण्याची शक्यता वगैरे, बट इकडे पाऊस थांबत नाही, इकडे सारखा पाऊस पडत असतो. सो आता मोबाईल मी आतमध्ये ठेवतो आहे आणि बाकीचे काय फुटेज असतील ते आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यावरती आपण घेऊ. आणि इट इज अ मस्ट विजिट प्लेस. तुम्ही इकडे खरंच व्हिजिट केलं पाहिजे. आणि बाकी आता अजून काय काय राईडमध्ये गोष्टी होणार आहेत ते आपण बघणार असो. गाईज आय एम रिअली ब्लेस्ड टू हॅव बोर्न इन महाराष्ट्र. म्हणजे का याचा रिझन मी तुम्हाला दाखवतो. जस्ट लुक ॲट दिस मॅन. कसला व्ह्यू आहे. म्हणजे आफ्टर दिस अ लॉंग स्ट्रेच, आफ्टर अ लॉंग ड्रायव्हिंग मला जर असा व्ह्यू मिळत असेल तर तुमचं जेवढं तुम्ही ड्राईव्ह केलं आहे वगैरे इट इज टोटली वर्थ इट. अँड आय एम लकी इनफ टू हॅव टेकन बर्थ इन महाराष्ट्रामध्ये. खरंच महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे. कारण तुम्ही बघू शकता आणि जेवढं मी कॅमेऱ्यात दाखवू शकतो आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने सुंदर आहे ते. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला जर इकडे दाखवतो आहे तिथं तेवढ्याच सुंदर आहेत असं नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर आहेत. खरंच खूप मजा येते. खरंच खूप मस्त लोकेशन आहे. तुम्ही नक्की या इकडे फिरायला. आता इकडनं निघायची वेळ झालेली आहे. काही आपले रायडर्स वरती जाऊन आले होते. मला थोडेसे फुटेजेस वगैरे घ्यायचे होते आणि असंच नेचर एन्जॉय करायचं होतं, त्याच्यामुळे मी वरती गेलो नव्हतो. असंच विशालदादा वगैरे किंवा या बाकीच्या जे खाली होते त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो. आणि काही रायडर्स आपले वर जाऊन व्ह्यू एन्जॉय करून आले. वरती पण मस्त व्ह्यू आहे. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये किंवा इंस्टाग्राम पोस्टमध्ये तो वरचा व्ह्यू बघाल. त्यांच्याकडनं मी फोटोज घेऊन पोस्ट करत राहीन. सो यू विल गेट टू सी दॅट व्ह्यू इन माय इंस्टाग्राम ॲज वेल. आता आपण आपली बाईक थोडीशी पुढे घेऊया म्हणजे बाकीच्यांना जागा मिळेल गाडी काढायला. सो मागे बघू शकतो तर गाड्या काढायचं स्ट्रगल आहे. हिमालयन 450 बाई, या गाडीचं वेट एवढं आहे की ह्याला एकदम नॉर्मली बसल्यानंतर तुम्ही पुढे मागे करू शकत नाही. तर भाऊ आपला ओढतो आहे, त्या रायडरला मदत करतो आहे. दिस इज वॉट रायडिंग कल्चर इज. सगळेजण एकमेकांना मदत करत असतात.
अँड वी बिलीव्ह इन वन प्रिन्सिपल की वी लिव्ह नो मॅन बिहाइंड. म्हणजे कोणालाच आम्ही मागे सोडून वगैरे जात नाही, किंवा आम्ही म्हणण्यापेक्षा कुठलाही रायडिंग ग्रुप. पुन्हा एकदा लाईनअप झालेला आहे आपला. अँड येस, आपण आता निघालो आहे. सो वी आर ऑन आवर वे बॅक टू पुणे. पण त्याच्या आधी आपण ब्रेकफास्ट पण करणार आहे. एक हॉटेल आहे विशालजन सांगितलं, मला आता त्याचं नाव लक्षात नाही. सो तिकडे आपण थांबून नाश्ता करणार आहे. आय गेस राधा प्युअर व्हेज असं काहीतरी नाव आहे हॉटेलचं. सो तिकडे थांबून आपण नाश्ता करणार आहे. आणि RS काफिलाचं सध्या राईड्समध्येच किंवा राईड्स आपण जे रजिस्ट्रेशन करतो त्याच्यामध्येच ब्रेकफास्ट आपल्याला पेमेंट करायला लागते त्याची. सो अराऊंड 499 आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अनलिमिटेड ब्रेकफास्ट आहे. सो आपण बघू आता तिकडे काय काय ऑप्शन्स आहेत. सध्या तरी आपण जाता जाता पण व्ह्यू एन्जॉय करूया. सो तुम्ही बघू शकता आजूबाजूला. मगाशी येताना धुकं होतं म्हणून मी फुटेज घेतलं नव्हतं. सो आता जाताना मुद्दामून कॅमेरा ऑन केला आहे की म्हटलं तुम्हाला पण रस्ता दिसू दे कसा आहे. सो बघू शकता हा संपूर्ण रस्त्यामध्ये मगाशी धुकं होतं. आता तुम्हाला घाट क्लिअरली दिसतो आहे. हा घाट मगाशी एवढा क्लिअरली दिसत नव्हता. सो आपण 2 मिनटं इथे थांबूया. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आजूबाजूचा. येस, तुम्ही बघू शकता की किती सुंदर वाटतं आहे. तुम्ही नक्की या. आय विल शॉर्टली रेकमेंड दिस प्लेस टू यू. नक्की या आणि खूप जास्त एन्जॉय करा इथे. खूप जास्त मेमरीज बनवा. पण प्लीज बी केअरफुल, कारण जसं मी म्हटलं इकडे कंटिन्युअस पाऊस असतो या रिजनमध्ये, त्याच्यामुळे धुकं भरपूर असतं. सो वेन एव्हर यू विल कम, प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्यासोबत जे येतात त्यांचीसुद्धा काळजी घ्या. फोटोज किंवा व्हिडिओजच्या चक्करमध्ये जास्त रिस्क घ्यायला जाऊ नका. आणि वॉट एव्हर आय एम डुईंग इज विथ फुल सेफ्टी. सो रस्ते थोडे खराब आहेत पण छान वाटतं याच्यातनं रायडिंग करायला. म्हणजे जसं म्हटलं आजूबाजूला पूर्ण हिरवंगार सगळं झालेलं आहे. समोर धुकं आणि अख्खा आपला ग्रुप चाललेला आहे. सो तुम्ही बघू शकता माझ्या पुढे जसा आमदार खासदार किंवा कुठल्या पॉलिटिशियन्सचा कॉन्वॉय असतो तसं आपण याला कॉन्वॉयच म्हणू शकतो. आणि मजा येते याच्यामध्ये गाड्या चालवायला. तुम्ही बघू शकता किती गाड्या सगळ्या चालत आहेत. बट जसा विशालदादा मगाशी म्हटला तसं आपल्या ग्रुपचं सगळ्यात मोठं प्रिन्सिपल आहे की वी राईड विथ डिसिप्लिन. म्हणजे कुठल्याही बाकीच्या गाड्यांना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ नये किंवा रस्त्यावर जर आम्ही जातो हायवेजवरती वगैरे तर कुणाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ नये या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो. सो त्याच्यासाठी सगळ्यात पुढे असतो विशालदादा जो की आपला हेड मार्शल आहे आणि मागे असतो प्रसाददादा जो की आपला टेल मार्शल आहे. जनरली आपला आत्ता जो बाजून गेला तो आपला टेल मार्शल म्हणून काम करतो प्रकाशदादा. बट फॉर ॲज ऑफ नाव किंवा आजच्या राईडला तो आपला साईड मार्शल म्हणून काम करतो आहे. सो ज्या गाड्या हायवेवरती आपण जेव्हा जातो तेव्हा मागून वगैरे बऱ्याच गाड्या असतात. सो त्यांना डिरेक्शन देण्यासाठी साईड मार्शलला उपयोगाचा असतो. सो प्रकाशदादा आज हे काम करतो आहे. सो दीज आर 3 पिलर्स ऑफ आर राईड, ज्याला आपण पिलर्स ऑफ राईडच म्हणू. कारण अख्ख्या किती पण मोठा ग्रुप असतो तर एवढ्या सगळ्या ग्रुपची हे लोक काळजी घेतात आणि त्या ग्रुपला सेफली डेस्टिनेशनला पोचवायचं किंवा जे आपला डेस्टिनेशन पॉईंट आहे तिकडे पोचवायचं. सो हॅट्स ऑफ टू दिस गाईज अँड हॅट्स ऑफ टू RS काफिला. सो ह्यांच्यासोबत राईड करायला मला खूप जास्त मजा येते. फायनली आपण आपल्या नाश्त्याच्या पॉईंटला आलो आहे. सो हे बघू शकता हे हॉटेल आहे, हॉटेल राधा वेज. आणि बाहेर आपल्या सगळ्यांच्या बाईक्स पार्क केल्या आहेत. आता आज जाऊन बघू आपण काय काय मेनू आहे. सो भूक तर भरपूर लागलेली आहे. लेट्स गो इनसाइड. नाश्त्याच्या ऐवजी मी ह्याला ब्रंच म्हणेन कारण बरेच सारे ऑप्शन होते जसं की पावभाजी, मिसळपाव, इडली सांबार, पोहे. त्याच्यामुळे मी तर भरपूर खाल्लं आहे. सो सगळ्यातला ट्राय केलं आहे त्याच्यामुळे मी ह्याला ब्रंचच म्हणेन. अँड फायनली वी आर ॲट द एंड सेगमेंट ऑफ दिस व्हिडिओ. राईड झाली, डेस्टिनेशनला गेलो, फोटोज काढले, व्हिडिओज क्रिएट केले आणि नाश्ता झाला. पोटभर मस्तपैकी नाश्ता केला. अँड फायनली नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर होम. आता तुम्ही बघू शकता मुद्दामून कॅमेरा मी फ्रंट अँगलला सेट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा लाडका सौरभ लघाटे दिसेल. अँड मी जे सारखं म्हणत असतो तुमचा लाडका तुमचा लाडका. सो खरंच मी स्वतःला तुमचा सगळ्यांचा लाडका समजतो. पण तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलेत त्याच्यासाठी मी खरंच खूप थँकफुल आहे तुमचा. खूप आभारी आहे तुमचा.
आणि हे प्रेम तुमचं असंच राहू दे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रायरेश्वरचं सुंदर दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्यापैकी कोणी जर चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुन्हा लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत. आता जसं तुम्ही बघितलं आपली व्हिडिओ टाकण्याची कन्सिस्टन्सी परत बॅक टू रूटीन येते. सो आय होप व्हिडिओ असेच तुमच्यासमोर येत राहतील. सो तब तक के लिए घूमते रहो, फिरते रहो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.